गप्प बस गप्प बस. बंद कर ती शाळेची घंटा. खूप दिवस झाले शाळेची घंटा वाजवतोय. पण आज मी त्या मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार मी घंटा. मावशी सॉलिड आहे. मावशी म्हणजे तशी मावशी नाही, ती शाळेमध्ये असतात ना ते झाडू पोछा वगैरे करायला, तशी मावशी. नमा 2 वर्ष झाली आमच्या शाळेत जॉईन झाली. ती जेव्हा शाळेच्या अंगणात खर्राटा मारते ना, तो माझ्या मनावरनं खर्र असं झाडू फिरतो. खरं सांगतो, माझं प्रेम आहे तिच्यावर. मी आज तिला प्रपोज मारणारच आहे. मारणार मी तिला. राहिली कुठं पण नमा, हे कुठे गे नमा. झाडू मारते. शाळेचं अंगण आहे वय. लेट झाला काय? नाही, एवढा लेट चालतोय. गरज मला आहे ना. नाही चालतोय. बरं, इथं मला असं एकटी दुकटीला गार्डन मध्ये कशा पायी बोलवलायस? 1 मिनिट, माझी कोणी कंप्लेंट केली काय तुमच्याकडं? कसली ग? म्हणजे माझ्याबद्दल कोणी वंगाळ बोललं का? माझ्या पवित्र शिलेवर कोणी असं किचड उधळलंय का? कशावर? पवित्र शिलेवर असं किचड उधळलंय. काय येड्यासारखी बोलतेस तू? आता या लवर्स गार्डन मध्ये तुझी कोणी तक्रार केली का ते सांगाय बोलवली तुला मी? मला इथं ते म्हणजे माझं म्हणजे आपण दोघं माहित आहे मला. माझ्यावर लय लव करतोस ते माहित आहे मला. आईसोबत तुला माहित आहे वय. लगीन करशील माझ्याशी? काय? नाही तू असं विचारशील असं मला नाही वाटलंच होतं. चालतंय, पण त्याआधी मला माझा भूतकाळ तुला सांगायचा आहे. सांग की. ये बघ, यो भोंग्याचा आवाज माझ्या नसा भिनलाय. तू मस्त सांगते. इथं बसा. माझा जो भूतकाळ आहे का नाही, या भोंग्याशी लय संबंध आहे त्याचा. म्हणजे भोंग्याचा आवाज येतोय ना तुमसनी, तर माझा भूतकाळ येतोय का काय? मग माझा भूतकाळ इथं प्रेझेंट झाला का काय? माझं प्रेझेंट आलं का काय? माझं छोटं प्रेझेंट आलं का काय? देखो वो आ गया. देखो वो आ गया. काय चाललंय तुमचं? हे नम्या, हा तुला माझी इडली काय म्हणतोय? आणि हे तू मेंदू वडा नाही रे, तू करपलेला मेंदू वडा आहेस. मला करपलेला मेंदू वडा बोलतोस ना? तू काय लोअर पर्यंत ऋतिक रोशन समजतोस स्वतःला? रिडक्शन झेरॉक्स ऑफ टाटा विंचू कुणीकडचा. आणि तू आमच्या मध्ये कबाब मी हाती कसा होता? चालती करा आमचं जायला कितीला बोलवते. मांजी इडली काय कोण आहे हा? इथं कशाला आलाय नम्या? प्याडी भाऊ इकडे. यो आहे का नाही माझा लहानपणीचा माझा बॉयफ्रेंड आहे. हा तुझा लहानपणीचा बॉयफ्रेंड आहे? हा लहानच राहिला, तू मोठी झालीस. इच्छा असलं कोण कुणाला बोलतंय? जानी जिसके कद बुटके होते हैं वो दूसरे बुटकेपन पे पंच नहीं मारा करते. तू कोण आहे आमच्या सगळ्या लफड्यामध्ये बोलणारा? यो शिपुर्डे आहे आमच्या शाळेत. शिपुर्डे म्हणजे होय? ये शिपोय इथं कशा पोय आलाय? आता ह्याचं आहे का नाही इथं या, ह्याचं माझ्यावर लई प्रेम आहे. काय बोलतोस? माझं एकट्याच तुझ्यावर आहे वय, तुझं नाही काय माझ्यावर? फालतूगिरी चालले नाही. इकडे मी काय भजनासाठी आलोय का? माझी तू मना सोडून गेल्यापासून मी दुसऱ्या परिस्थितीकडे कधी असं बघितलं सुद्धा नाही. आपण त्या लवर्स गार्डन मध्ये भेटायचो का नाही रोज? त्या गार्डन मध्ये मी तिकडच्या सगळ्या कपलला फुकट इडली सांबार न चटणीला कधी हात आखडलाच नाही माझा.
आता त्या लव्हर्स गार्डन मध्ये सगळे लोक म्हणजे फुकटची इडली खायला कप्पल घेऊन येतात. आता एक काम कर, आम्हाला पण इडली सांबार दे आणि निघ इकडनं, कळलं काय? चल निघ. अरे सांग ना इकडे जायला. ऐका माझं, ऐका. आता हे बघा, तुमच्या दोघांपैकी कोणला तरी एकाला जावंच लागेल. आधा पादा ह्यो जाईल. नाही हा जाईल. नाही, ह्यो जाईल. कसा जाईल? ज्याला मिनी फर्स्ट लव आहे. अरे तू फर्स्ट लव नाही, तू लहानपणीची केलेली चूक आहेस तू. मी आत्ताच इथं करेक्ट डिसिजन आहे. हा काय बोलतोय? काय बोलतोय? माझी इडली मेंदुड्या आता काहीच होऊ शकत नाही. म्हणजे तुला खालून लय पाणी वाहून गेलंय. जाऊ दे, आपण लक्ष नाही द्यायचं तिकडं. अरे लक्ष नाही द्यायचं नाही. अरे ती तुला सांगते विसर हिला म्हणून. निघ इकडनं, चल. काय बोलतोय? माझी शपथ आहे तुला, माझी इडली. काय बोलतोय? मी लय गोंधळून गेले होते बघ. मला वाटलं तुम्हाला सोडून गेला तर तुम्हाला इसरलास, तुझं माझ्यावरचं प्रेम संपलं म्हणून. मग अरे असं कसं मी तुला इसरत? मी तुला इसरलं नव्हतं रे. मी तुला भेटायला तुझ्या एरियाने यायचो, गाडी लावायचो, पण म्युन्सिपाल्टी वाला म्हणजे गाडी घेऊन जायचा. मी परत गाडी लावली, परत घेऊन गेला. मला एवढी सगळी लपरी करून मला तुला नाही भेटता आलं रे. पण माझं आय लव्ह टू यू प्रेम आहे. हो मेंदुवड्या, मला कळतंय बघ सगळं. एक काम करू आपण तर नाही आपल्या नवजीवनाला सुरुवात करूया. नवजीवन म्हणजे आपण एक काम करू, आपण एक पडदा घेऊ. त्या पडद्यामध्ये जो कोणी माझं मन जितल त्याच्याच घरात मी वरमाळा घालणार. नमे असं नको करू. सगळं पुला खाल्लं लय पाणी गेलंय. तुमच्या दोघांच्या पुल्या खाल्लेच पाणी चाललंय. महापूर आलाय. माझा पण इकडे वसारा तुला वसाऱ्या. नम्या हे गडूळ पाणी कशाला हवंय तुला? जास्त मला गडूळ तू तिच्यावर प्रेम केलंय. चासला आवरे वर्ष मी तिच्यावर प्रेम करताय ना. तू आता घंटा वाजून फुरत आलाय. मी एक काम करूया, तुम्ही भांडू नका. माझ्यासाठी एवढं नाही करू शकत तू. पडदा खेळू नाही शकत. हा ठीक आहे, मी खेळन तुझ्यासाठी. ठीक आहे, आता मी तुम्हाला एकदम अवघड पडदा सांगणार आहे. सांग. काय करायचं, आपण आता हित खेळणार आहोत. चमचा मेंदूवडा पडदा. चमचा मेंदूवडा? अगं चमचा लिंबू असतं ना. आता हित हात तशी काय आहे, मेंदूवडा आहे का नाही, मग तेच वापरायचं. आता नियम ऐकून घ्या. वडा चमच्यात पाहिजे, चमचा तोंडात पाहिजे, चमच्यात वडा खाली पडला नाही पाहिजे. हिथून तिथपर्यंत जायचं, तिथून हितपर्यंत यायचं, आणि हिथून हितपर्यंत आल्यावर मला जो आधी टच करेल त्याच्याच घरात मी टचकनवर मला घालन. चिटिंग करायची नाही. चला आपण करूया. पडद्याला पहिलं कोण जाते? मी जाणार. वसर्या, मी सिनियर आहे. मी तिचा फर्स्ट लव आहे. मी ठरवणार कोण जाणार. तर तू पहिले जायचं. तेच तर बोललो ना आधी. ठीक आहे, तर आता आपण पडद्याला सुरुवात करूया. आपलं कुठे चमचत मेंदू हे बघ. रेडी मेंदूवडा घेऊन येतो. तर आता हिथं तुमच्या समोर आहे का नाही, ह्यो विश्वकप असा लखलख करतोय बघा. तर हे तुमचं टार्गेट आहे असं समजा. आता ह्यो चमचा ह्यो वडा तू जातोयस ना पहिला. धर. हिथून तिथपर्यंत, हिथून हित मला टच करायचं. चल रेडी. प्याडी प्याडी प्याडी. मी महाराष्ट्र तो हरलेले आहेत. आणि आता दुसरा चान्स मिळतोय आपल्या मेंदूवड्याला, म्हणजे अरुण कदमांना. टाळ्या. हा चमचा, हा मेंदूवडा. तिथून हिथून मला हित टच करायचं. मेंदूवडा. कमान मेंदूवडा. मेंदूवडा. ही चिटिंग आहे. आता येणार आहे मेंदूवडा. पण चिटिंग आहे, तरी चमचा असा मेंदूवड्यात घातला. चिटिंग आहे. अरे पण त्यानं त्याचा मेंदू वापरला का नाही मेंदूवडा कॉम्पिटिशन मध्ये? आपलं काय ठरलं होतं, वडा चमच्यात, चमचा तोंडात, वडा खाली पडला नाही पाहिजे. हिथून तिथून तिथं हिथं झालं. हे समजा त्यासनी केलेलं आहे. नाही ही चिटिंग आहे. मला पदार्थ बदलून पाहिजे. एकदा दिलेला पदार्थ परत बदलून करून
करून देणार नाही. तसं नाही 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 चिटिंग करतो. मला ना चमचा सांबार स्पर्धा खेळूया. मग बघतो सांबारात कसा चमचा घुसवतो ते. असलं मला चालेल. हिला मिळवण्यासाठी चमच्यात सांबार काय हत्ती सुद्धा घेऊन पडेल. चला तर मग आपण स्पर्धेला सुरुवात करूया. नियम आणि अटी त्यात. सांबार चमचा चमचा तोंडात सांबार खाली पडलं नाही पाहिजे. हिथून तिथून हिथं मला येऊन टचकाचा जो टच करेल तो टचकन माझ्या गळ्यात वरवाला घालील. आहे का नाही? चला तर मग आता आपण स्पर्धेला सुरुवात करूया. आता बघूया कोण मारतय बाजी का होतोय दुसऱ्याचा दाजी. कोण पहिलं कोण जाणार? मी जाणार. तू जा पहिलं. हा झाले सगळे रेडी आहे. हा हे सांबार आणि इथं हा सांबार खाली पडलं नाही पाहिजे. हा जिंदगी काढायची आहे का नाही माझ्या बरोबर? वय वय काढायची. बघ आता सांबार आहे म्हणजे आपल्या आयुष्याचं सांबार आहे बघा. पळूया नाही. रेडी? नाही बोलायचं मला तुझ्याशी. हरलाच नव्ह. आता माझं काय रोजचं काम आहे वय. ये आता इथं सगळं खाली फरफर पडला. तू करून दाखव आता. मी करून दाखवत. आता बघ माझ्या मेंदूवाड्याकडे केवढा मोठा मेंदू आहे. बघतोच ना आता. आता हित बघा. सांबार चमच्यात. सांबार चमच्यात. हाय का रे सांबार? चमचा. हा वसऱ्या डोलं उघडून बघ. सांबार चमच्यात ना चमचा तोंडात. हा ये बघ ये सांबार चमच्यात न चमचा तोंडात. याला म्हणतात मेंदू. आता समजा नाही ऐका. इथं मारलेली आहे अरुण कदम म्हणजेच माझ्या मेंदूवाड्याने बाजी आणि आजपासून प्याडी कांबळे आहेत माझे दाजी. अरे ही चिटिंग आहे. नमे ऐक ना. नमे चिटिंग आहे. नमे असं नको करू. नमे ऐक ना. हॅलो हा अंशा बोल ना अंशा. अरे अंशा तुला माहिती आहे ना आपलं म्हणजे आयडिया तसली भारी आहे ना बायकोला काय कळतच नाही. अरे नाही रे बाबा तुला काय सांगू बायकोला किती वेळा फसवलंय माहिती आहे मी. बरं अंशा मी आता आलो या वाड्याजवळ. बाई वाड्यावर या. अब नाही जमत आहे. नाही रे यार एवढं पेग मारले तरी नाही जमत आहे अंशा. चल ठेवतो अंशा. ओके ओव्हर अँड आउट ऑफ द बॉक्स. अरे बेल पण दारू प्यायले की माझी नशा लागली. आले ये ना. अरे ये ना लांबरा. मी मैतावरून आलोय. लांबरा काय? लांबरा मैतावरून आलोय बाबा. लांबरा काय रे? कोण गेलं? ख्रिस गेलं. काय? काय किस गेलं? हा? लांबरा. अरे मी मैतावरून आलोय मी. हो ठीक आहे पण इतकं काय? अरे अरे बॅग बघ बॅग. क्या दो अंघोळीला जातोय. बाय. असं काय? अंघोळ कशाला ओरडतोयस एवढ्याने? साबण. डोक्यावर पाणी. कसलं तरी वास येतोय रे पशा.
एवढे माउथ फ्रेशनर? डोक्यावर पाणी, टॉवेल वाळलो, फ्रेश वाटतंय. अरे स्टॅच्यू ऑफ माउथ फ्रेशनर. काय एवढे माउथ फ्रेशनर कशाला हवे तुला बॅगेत? अगं ते नाही नाव म्हणजे ते ना. करू नकोस. एवढे माउथ फ्रेशनर कशाला हवे तुला बॅगेत? पानपट्टी खोललीस का तू पशा? करू नकोस. पशा किती खर्च करतोयस तू? तुला कळतंय का त्या माउथ फ्रेशनर कशाला यार? मला तू माझा संशय घेते. संशय घेते बाबू. लांब राहतो यार, मी माहितावर आलो, कळतो तुला. पशा कसलं तरी ना घाणेरडा वास येतोय रे मला. कसला? असं काहीतरी चिकू पिकल्यासारखा वास येतोय काहीतरी. अरे हा आई शपथ, मी पण वेडाच आहे. चिकू पिकल्यात. कसे सांगतो. हा काय झालं, मी आता आंघोळ केली ना, हा जो कंडिशनर लावलाय ना, कंडिशनर, तो फ्रूट कंडिशनर आहे. कसलाय? फ्रूट कंडिशनर. बर. मी तिकडे गेलो होतो ना स्मशानात. कुठे? स्मशानात. हा. तिकडून बोललो बाबा आता आंघोळ करावं लागेल. हो. मग सिग्नलला एक मला आजोबा दिसले. ते सिग्नलला शॅम्पू आणि कंडिशनर विकत होते. शॅम्पू आणि कंडिशनर सिग्नलला विकत होते आजोबा? नाही ना. काय एकीकावर वेळ आली आहे ना पशा? हा मी तेच बोलतोय, काय कर वेळ आली बाबा. तर मला आजोबांची कंडिशनर बघवली नाही. काय आजोबांची कंडिशन बघवली नाही. मग मी आजोबांना म्हटलं मला द्या एक कंडिशनर. तर आजोबा मला बोलले फ्रूट कंडिशनर आहे. आता बाकीची फळं महाग आहेत ना. आजोबांकडे पिकलेले चिकू होते. मग त्यांनी कंडिशनर मध्ये तेच जास्त टाकले. तर पिकलेल्या चिकूंचा वास येतोय. अच्छा. हा बाकी काय नाही. ओके चल मी झोपतो. गुड नाईट. काय चपटी सापडली? चपटी झाली असेल. काय झालं? तू माझ्यासाठी गजरा आणलायस? हा मी गजरा. याच्या गावात कोणाचा आला गजरा बागेत? चल मी झोपतो. गुड नाईट. कोण गेलं रे पशा? ते आहेच का अजून? जाऊ दे ना, गेलेल्यांचा कशाला आपण विचार करायचा. गेले तर गेले, आपला काय करायचं. नाही तुला खूप त्रास झालाय, म्हणजे तुला इतकं वाईट वाटतंय, तुला बोलता येत नाही, तर कोणीतरी जवळचं गेलं असेल ना. म्हणजे ऐकायचंच आहे. हा. सुरेशचे आजोबा गेले. सुरेशचे आजोबा गेले. वहिनींवर काय आभाळ कोसळलं असेल ना. तर मी फोन करतो. नाही वहिनीनं फोन नाही करत, आधीच सांगतो. वेडे तू ना मग तिकडे ते बिचारा असत आणि तू फोन करणार त्यांना कसं वाटतं ते. मुळात तू सुरेशलाच ओळखत नाही तर सुरेशच्या आजोबांना कशी ओळखशील? तू बरं आहेस ना पशा? सुरेश भाऊजींना कसं नाही ओळखणार मी? अरे ते नाही का आपल्याकडे येतात दरवेळी, दर रविवारी येतात नाही? अगं तू बोलतेस ना तो सुरेश वेगळा, मी बोलतोय तो सुरेश वेगळा. कसं म्हणजे? तू बोलतेस ना सुरेश तो माझ्या ऑफिस मधला, आणि मी बोलतोय ना सुरेश तो अंदमान मधला. अंदमानला राहतो तो. ओके. म्हणजे तू आता अंदमानवरून आलास का मैताला जाऊन? नाही तू अंदमानवरून कसं येशील पण लगेच? नाही ना. नाही पॉसिबलच नाही ते. सकाळी गेलंस आणि संध्याकाळी कसं येशील? ना यार तू खूप प्रश्न विचारते यार. मग तुझा माझ्यावर विश्वास नाही. नाही बाप, लांब राहा यार तू. कशा अंदमानला खूप माणसं मरायला लागली आहेत ना रे. का ग? 2 दिवसापूर्वी नाही का अंशूचे आजोबा वारले? ते पण अंदमानचेच सांगितलेले. सांगितलेले म्हणजे अंदमानचेच होते ना ते. हो. मग झालं सगळं. ओके गुड नाईट. गेल्या आठवड्यात पण कोणीतरी गेलं होतं ना रे अंदमान मधलं. बरं अंदमान मधलं? हा कोणीतरी गेलं होतं. तू म्हणलं कोण ग? तू नाही का मला म्हणालास की फायनलची मॅच, वर्ल्ड कपची मॅच होती, मग तू म्हणालास मी लवकर घरी येईन, मला मॅच बघायची तुझ्यासोबत. तू म्हणालास मला अचानक 2 जण वारले आणि मग तुला यायला उशीर झाला. अरे काय करणार, उशीर होणार. मॅचचा निकालच लागत नव्हता, मग काय करणार. फायनल
झालं ना सगळं. मॅचचा विषय कुठून? अरे फायनल फुल अँड फायनल झालं त्यांचं, जे दोघं जण वारले ना. कशी भाषा रे तुझी? माणूस गेला आणि तू फायनल आणि मॅच बीच काय अगं बोलतोस? तसं नाही ग बाबा. काय झालं, दोघं जण वारले हा. तर बाबा आता निकाल तर लावला पाहिजे त्यांचा, काहीतरी झालं पाहिजे ना. निकाल लावायचं म्हणून मग दोघांमध्ये एक्स्ट्रा 6 लाकडं टाकली. 6 लाकडं ते लागतात तिकडे. म्हटलं बाबा आता तरी निकाल लागेल. आता पण निकाल नाही. मग काय केलं तुम्ही? मग दुसरा काहीतरी ऑप्शन असेल ना तुमच्याकडे. पाऊस पडला असतं डकवर्थ लुईसचं काहीतरी केलं असतं ना. ते पण नाही. डकवर्थ लुईस कोण आहेत रे? डकवर्थ पाटील, लुईस पवार, जे दोघं वारले ना अंदमानचे, ज्यांचं आम्ही गेलो, त्यांचं नाव होतं डकवर्थ पाटील आणि लुईस पवार. अशी नावं असतात का? जर डोअरबेल वाजते उघडते. कोणची रिंग वाजते? हो काय, सॉरी. हा वहिनी बोला. कोण आहे? विचारे वहिनी. विचारे? अंशूची बाई. हॅलो, हा वहिनी बोला. नाही, हॅलो. हा नाही कळलं मला, झालं ते फार वाईट झालं बरं का. काय आता येणारा माणूस जाणारच ना, काय करायचं. खरं हो तुमचं पण. बरोबर. काय झालं पण? नाही हे आज आले, काय झालं, आज आले उशिरा आले आणि डायरेक्ट बाथरूम मध्ये शिरले हो. मग त्यांनी सांगितलं मला की प्रसादचे आजोबा वारले. वाईट झालं जरा. नाही, 1 मिनिट वहिनी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्हाला मुळात आजोबाच नाहीयेत. सुरेश भाऊजी आहेत ना, त्यांचे आजोबा वारलेत. अच्छा, हो का. मग यांनी सांगितलं प्रसादचे वारले. नाही, गैरसमज झाला काहीतरी. बरं मी काय म्हणते, अंशू भाऊजी बरे आहेत ना? का, त्यांना काय झालं? आजे सासरे वारले ना तुमचे, त्यांचे आजोबा वारले ना. कोणाचे आजोबा वारले? तुमचे आजे सासरे. ए टवळे, आजोबा जिवंत आहेत आमचे. भावड सांगा काहीतरी बोलू नको. नाही, हे जिभेला हाड आहे की नाही नाही, तुझ्या? हे आले. कशाला माझ्या आजोबांना मारते? अहो पण ऐका. कोण? अंघोळ. माफ कर ना. माफ कर. नको. अरे बापरे. सामान्य माणसाचं काय खरं नाही हो. बस स्टॉपवर बसची, प्लॅटफॉर्मवर रेल्वेची आणि दवाखान्यात डॉक्टरांची वाट बघत बसावी लागते त्याला. आणि त्यातल्या त्यात जर आजारी माणूस असेल मग त्याचं कोण आहे तू? हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. तुम्ही कोण? सध्या तरी मी डॉक्टर आहे. वा. पण लईच देवाच्या नावानं बॉम्बा मारल्यास म्हणून टेबला खालच्या एकांत वासातून तुझ्या समोर प्रकट झालोय. पण काय, देवानी माझ्यामध्ये जास्त काही फरक नाही. बरोबर. म्हणजे देव कसा नैवेद्य दाखवल्याशिवाय पावत नाही, तसं मी सुद्धा पावती फाडल्याशिवाय हात लावत नाही. ओके. हे घ्या इकडं दानपेटीमध्ये. ओके. काय होतं तुला? लई हुताप भरलाय. जराही सहन होत नाही मला. सहन होत नाही तर कशाला भरून घेतला रे हुताप? जरा घ्यायचा ना. बघू. अरे आजारी वाटतोय? नाही गरीब वाटतोय. आलं लक्षात आलं. पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार म्हटल्यावर कसं हावऱ्यासारखं गाडीत भरून घेतात तसा भरून घेतला असतील हुताप, नाही का? डॉक्टर जरा नीट बोलाव, हात वगैरे पण नीट करा. मी आजारी आहे. आजारी मग अभिमान काय सांगतो? रोगट कुठला? आजार येता आला डॉक्टर करत. बरं वाटत असं तेव्हा येतं का डॉक्टरकडे विचारला, काय डॉक्टर कसं काय आहे, काय हवं काय नको, देणगीचं कसं काय चाललंय ना बरोबर? अरे पण आजारी असल्यावर तुमच्याकडे येणार ना, जबरदस्ती कशा देऊ? नाही, आजारी नसता तेव्हा आला तर काय हाकलून देणार का तुम्हाला? तुम्ही का माझे मेहुणे आहेत का तुमच्याकडे? परत शब्दाला शब्द वाढू नको, जास्त सुचत नाही. चल युताप मग तुला तपासायचं ना, तुला मी तपासतो. तू एक काम कर, काय कानटोपी काढ. हे तुम्हाला कानटोपी वाटली? अरे केसात माझे
ओरिजिनल आहे एकदम ओरिजिनल आहेत. आणि म्हणजे तुला कानटुपीची आवश्यकताच नाही. हो ना? चालेल ना? ठीक आहे, तू शाल काढ. नाही शाल नको. घेऊता भरलाय शाल अजिबात नको. अरे शाल काढ बोललो, अंगावरची साल काढ नाही बोललो. काढ काढ म्हटलं ना, काढ. मला वाचवा. काढ म्हटलं ना. बस बस कशाला कुडकुडत ना, कशाला व्हेरिएशन दाखवतोय. तुम्हाला कळलं मी व्हेरिएशन देऊ शकतो. म्हणजे काय? थँक्यू सो मच. तुझा भविष्य आहे रे मी. हे जास्त होतंय. श्वास घे, श्वास घे, वर खाली श्वास घे. Excuse me, मला जरा हा ऍड्रेस सांगाल का प्लीज? एक मिनिट मॅडम, हा दवाखाना एन्क्वायरी काउंटर नाही. मी सांगतो. हा प्लीज. मी सांगतो म्हणजे आजारी आहेस ना, बाई बघितलं रे. मी सांगतो मी कशाला इथं आहे. एक्सक्यूज एक मी मिनिट मॅडम प्लीज. वने तू ओंक्या तू तुझं काय झोपिता. काय नाही, मी बघत होतो गणेश आचार्य शाहिद कपूर कसे नाचतात ते. ऐक ना बाबा, ऐक ना. 2 मिनिटं कळ काढ. 2 मिनिटात मी मेलो तर त्याच्यानंतर मर ना. काय कशाला तुला. ऐक बघ, आपली जुनी मैत्रीण आहे, खूप वर्षांनी भेटली. हो 10वी नंतर डायरेक्ट आज. हो ना. तुला 10वीचा आपला निरोप समारंभ आठवतोय. सरांनी विचारलं होतं पुढे काय काय शिकणार आहात, काय काय बनणार आहात. मी डॉक्टर होणार म्हणून सांगितलं होतं. आणि मी सांगितलं होतं वने म्हणते तेच करणार. पण मी नाही झाले डॉक्टर. कस काय. 12वीत 35% मिळाले. थोडक्यात हुकलं माझं. जबरदस्त हुकलं म्हणायचं का तुला. वाजारे बोल सोडू नको. आघात ऐक ना, 12वीचा माझा रिझल्ट बघून घरातले सगळे पेशंट झाले, पण मी डॉक्टर नाही होऊ शकले. टेन्शन कशाला घेतले. बस मी खाली बस. मी झालो डॉक्टर. मी झालो डॉक्टर. पण मी कुठे तुझ्यासारखं पेशंट चेक करू शकते. हे डॉक्टर, मी मरून झाले जरा वेळाने. मला तपासा रे, जरा मला तपासा ना. मर बघ तू. तुला पेशंट तपासायचं. हो पेशंट तपासायची इच्छा आहे फक्त. याला तपास. याला तपास म्हणजे याला तपास. नीट नीट नीट. मी तर आहे ना, मला सांगा. अरे तुला सांगा. ऐक कसं आहे म्हणजे ही फक्त माझी जुनी मैत्रीण नाही रे. माझं शाळेतलं पहिलं मला न मिळालेलं प्रेम आहे. न मिळालेलं प्रेम. मग त्यासाठी तू देवाला थँक्यू म्हण. तुझ्या प्रेमाचा प्रेम चोपडा झालाय. जोक साठी ठीक आहे रे, पण इमोशनच्या जागी मी आहे ना. मी असताना तुला कसली काळजी. एक मिनिट. हे डॉक्टर काय करताय. हे बघ, मी असताना तू काळजी करू नको अजिबात. हे घे. चव वेगळीच आहे रे. थर्मामीटर आहे, कुल्फी नाही ती. वनू, हे वनू, हा बघ पेशंट तयार आहे. बस इथे बस. हा बघ पेशंट तयार आहे. हा आणि हे बघ डॉक्टर शिकाऊ आहे. डॉक्टर शिकतायत. मग त्यांच्या गळ्यामध्ये हेल लावा ना. माझे का तुम्ही तोंडामध्ये थर्मामीटर देताय. इथे बघा. डोळे उघडा. डोळे उघडा. डोळे उघडा. आता आत बसता डोळ्याच्या. तोंड उघडा. तोंड उघडा. खोकल्याचा त्रास कधीपासून आहे. खोकला नाही. डॉक्टर काय डायग्नोसिस आहे. मग अरे अशी तपासणी करावी लागते बाबा. बस चल. डॉक्टर काय झालं मला सांगा ना. मला काय झालंय. हिवताप झालंय. तूच सांगतोस मी तूच विचारतो काय झालंय. कॉमेडी कॉमेडी. हे मी करते. मला खूप मजा येते हवा भरायला. अरे ऑलरेडी एवढी भरून दिली, अजून कशाला पाहिजे. तुम्ही जरा शांत बसा. तुम्ही बसा. मस्त उशी दिली मला तुम्ही आज. ओंक्या, माझ्या ह्यांच्या सायकल मध्ये पण मीच हवा भरते. मला खूप मजा येते. सायकल काय करतात तुझे हे. नॉन ग्रांटेड शाळेत शिक्षक आहेत. नॉन ग्रँटेड शाळेत शिक्षक.
म्हणजे पेमेंट तर मिळत नसणार. नाही ना, हवा भरायला पण आमच्या घरातून पैसे घेऊन जातात ते. पण माझ्यावर खूप प्रेम करतात. मी पण काय पण विचारत बसतो. तपास तू तपास. अरे माझा हात रे, मी मरून जाईल रे. थांबा ना, मला खूप मज्जा येते. मला मजा येते, हात तुटला माझा. एक हात तुटला तर दुसरा हात आहे ना. मला खूप मज्जा येते. मी कसली मजा येते, इथं माझा हात जाम झालाय. डॉक्टर, ओ डॉक्टर ऐका ना, मला हिव तापावरची औषधं द्या आणि मला जाऊ द्या. मला जाऊ द्या. मला जाऊ दे ना. तुझी फुकट तपासणी करतो. 1 रुपया देऊ नको मला. बोल, उलट मी तुला पैसे देतो. तुला तुझ्या पहिल्या प्रेमाची शपथ आहे. अरे काय नसतं रे, पहिलं प्रेम त्याच्यामुळे माझी अवस्था आहे. सगळ्या अफवा आहेत, अफवा. मला द्या ना गोळ्या, जाऊ द्या ना. ओंक्या, हे इंजेक्शन आहे ना. मला लहानपणी इंजेक्शन खूप आवडायचं. माहितीये मला. तुला आठवतंय डॉक्टर खेळताना तू फक्त माझ्याकडून इंजेक्शन टोचून घ्यायची. म्हणून तर मी डॉक्टर व्हायचं ठरवलं होतं. पण तू मला इंजेक्शन देऊच द्यायचं नाही. तूच द्यायचंस इंजेक्शन. काय मग काय झालं? आज तू दे ना इंजेक्शन. पण तू पेशंट कुठे आहेस? हा काय? अयो, ससुरजी ने पकड़ लिया. ससुरजी पाय लागू. बहू, हाँ थोबड़ा छुपाए क्यों बैठी हो? हो, अपने में रिवाज है ना, 6 महीना थोबड़ा नहीं दिखाते. तुम तो जिंदगी भर थोबड़ा दिखाने के काबिल नहीं हो. आणि इंजेक्शन द्यायला थोबड्याची गरजच नाहीये. जागा आपली ठरली आहे. डॉक्टर बस इकडे. डॉक्टर नको ना डॉक्टर. मला तुम्ही होता माझ्या. इंजेक्शन म्हणजे बघ, असं मुंगीत चावल्यासारखं वाटणार नाही रे. आम्ही मेलो तर बघू ना मग आपण त्या इंजेक्शनने मरतोस का बघू. अरे पण ते शिकाव डॉक्टर. डॉक्टर मला तुम्ही हिवतापाच्या गोळ्या द्या. जाऊ द्या ना मला. तुला ना. चला चला, काही होणार नाही. भाई वरती करा, भाई वरती करा. तुम्ही डोळे बंद करा. मोठा श्वास घ्या. रेडी रेडी. काही होणार नाही. मला तर लहानपणी काही कळायचंच नाही बाबा इंजेक्शन देताना. मला इंजेक्शन नाही, ड्रिल मशीन वापरत असतील. हो ना. आता डोळे बंद करा. चला रेडी. 1 2 3. अरे कोण आहे तुम्ही दोघं? अरे ठरल्याप्रमाणे त्यांनी काय केलंच नाही. हो ना, ठरल्याप्रमाणे नाही केलं. तुम्ही कसं टेक्निकलला ठरलेले पण शूटिंगला घेत नाही. ओंक्या थँक्यू सो मच. तुझ्यामुळे आज मला डॉक्टरकीची संधी मिळाली. आता माझं एक स्वप्न बाकी राहील. मस्त वाटतं मला. फ्रेश वाटतं मला. फ्रेश. फक्त माझा हिवताप राहिला, त्याच्यावरच मला फक्त औषध द्या. बाकी मला बरं वाटतं. म्हणजे हिवताप बरा झालाच नाही. आपण त्याचं औषध दिलं नाही. हिची इच्छा बाकी आहे. बंधू बस इकडे. आपण बघू तिची काय इच्छा आहे. आपलं ठरले ना. काय इच्छा आहे बघ. मला ना ऑपरेशन करून टाके घालायचे होते, पण मला कळतच नाही की कुणाचं ऑपरेशन करू. कोणाचं म्हणजे? हा काय? अरे बापरे डॉक्टर, जाऊ द्या ना मला. तुम्ही कशाला मला. तू मुळात ना तू बेसिक मध्ये झोलाय. काय तू टेन्शन घेतेस ऑपरेशनचं? इकडे सांगतो. जाऊ द्या ना मला. ऑपरेशनचं काय नाही रे बघ. एवढंच कट मारणार आहे. ऑपरेशन म्हणजे तुला काय असं कट मारून सोडून देणार नाही. पण मला जायचं. मग जाऊ नको उगा. तुला इथे दंडावर काट मारतो, इथे वार करतो, ती ना शिवून टाकेल. कळलं तुला? जाऊ द्या ना मला. जाऊ देणार रे. बस सांगतो तुला. घ्या. नको ना. हे नको डॉक्टर. त्रास होईल मला. त्रास नाही होत. हो डॉक्टर, वनिता खाटाखाली पडली. अरे बापरे. अरे हा गेला. नाही भगवाने, तू काळजी नको करू. आता नवीन पेशंट आला रे आला की त्याला मी फाडतो, तू शिवायला घे. एक्सक्यूज मी डॉक्टर, सर्दी झाली. ऑपरेशन करूया. काय बातम्या आहेत? जुजबी करंडकासाठी 2 गटांमध्ये हाणामारी. जुजबीसाठी हाणामारी नाही रे करायची, उत्स्फूर्तपणे मिळते ती जुजबी. यापुढे जुजबी मिळेल किंवा न मिळेल मला ते माहित नाही, पण गालावर जुजबी मिळणारा पहिला पुरुष म्हणून मीच इतिहासात गाजेन. काय आलं? काय हो? जांभई काय दिली तू? अहो नाही, अशी सहज आली एकदम नैसर्गिक. प्रसाद ओक आजवर सांगत असलेले सर्व किस्से खरे आहेत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय.
सत्याचा नेहमी विजय होतो काय प्रसाद? येस. काय करणार बिचारी, न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते. काय करणार बिचारी? हे मात्र खरं आहे. खड्डे रस्त्यात खड्डे, यावर लाफ्टर नाही, यावर कोणी काही बोलत नाही. हाच तर प्रॉब्लेम आहे आपला. एनिवे विशू, विवाह बाह्य संबंध यावर काय मत आहे का तुझं? काय नाही नाही, विवाह बाह्य संबंध याच्याबद्दल तुला काय वाटतं? का 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 म्हणजे? हा म्हणजे हा प्रश्न काय विचारला एकदम ए, सहज ग, सहज विचारला, जनरल सहज विचारला. सहज? हा विवाह बाह्य संबंधाबद्दल मला काय वाटतं हा प्रश्न सहज विचारला हा. का? तुमचं काही प्रकरण शिजते का कुठे? नाही ग, सहज जनरल विचारला तुला मी. आज जेवायला काय केलं ग? गरम होतंय नाही? हे प्रश्न आहे ना सहज या कॅटेगरीत मोडतात. विवाह बाह्य संबंधांबद्दल तुला काय वाटतं हा प्रश्न जनरल कॅटेगरीत नाही मोडत. हं? कोण आहे ती? कोण आहे ती? अगं वेडी आहेस का तू? अगं जनरल, पेपरात बातमी आली होती विवाह बाह्य संबंधावरून हाणामारी झाली जोडप्यात, म्हणून ते मी सहज जनरल म्हणून विचारलं, फन म्हणून, गंमत म्हणून. अच्छा, सहज सहज. कुठे आली आहे पेपरात दाखव दाखव ना कुठे. कुठे हो? अगं इथेच होती बातमी, मी वाचली बातमी. बातमी वाचली, इथेच होती बातमी आहे, याच्यात बातमी आहे, वाचली होती मी. मग आता कुठे गेली? दम मारायला गेली? हसू नका, हसू नका, हसायचं नाही अजिबात. कोण आहे ती? कोणती? तीच ती जिच्या बरोबर तुमचं ही ग बाईशी मला कल्पना पण करवत नाही. अगं कसलं काय काय कोण आहे ती? अगं काही नाही, मी गंमत करत. बाकी वेडी आहेस की तुझ्याडी? गंमत करतो लांब लांब हो, मी लांब राहतो. अगं गप्प गप्प पण पेपरात जाहिरात आली सांगायचं. खरं काय ते कबूल करा. अगं कबूल काय करायचं, खरंच पेपरात जायचे. पेपर पण मिळत नाहीये जाहिरात. अगं मी खरंच जाहिरात मिळत नाहीये, ती जाहिरात मला. ती बातमी इथं मिळणारच नाही, कारण ही बातमी ना पेपरात छापलेलीच नाहीये. इथं छापले, इथं. इथे छापले, इथे छापले. तुम्हाला ना अंदाज घ्यायचा होता ना. काय? तुम्हाला अंदाज घ्यायचा होता म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारला. विवाहबाह्य संबंधाबद्दल आपल्या बायकोला काय वाटतं याचा तुम्हाला अंदाज घ्यायचा होता म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारला. बरोबर आहे? अगं नाही ग बाई. नाव सांगा तिचं, नाव सांगा तिचं. विशाखा. विशाखा हेच नाव आहे, विशाखा. ते गोस्वामी सर पोटतिडकीनं गौरव मोरेला ओरडतात तेव्हा तो जसा चेहरा करतो ना, खोटा निरागस, तसे भाव आणायचे नाही तर माझ्यासमोर. काय वय काय तुमचं? काय वय काय? हा? अगं, समोर उभे राहा. काय वय काय तुमचं? 50शीला आलात ना तुम्ही? हा? 3 वर्ष. काय वय काय तुमचं? 50शीला आलात ना? हा? 50चं काय? अजून पोरकटपणा गेला नाही? हा? हे काय चाळी चाललेत? हा? परवा त्या प्रमोशनला आलेल्या मुलीकडे कसे बघत होतात? कसे बघत होतात? डोळे जवळ जवळ पडले असते हो. अगं नाही, कसे बघत होतात? असं काही नाही. ती जवळ बसली की हुरळून गेला होतात. अगं नाही होतात की नाही? अगं नाही बोला खरं. माझ्याशी. अरे हे बघा साक्ष आहे, अच्छा. साक्ष आहे. हो हो साक्ष आहे. अगं कळलं ना? नाही खरंच नाही. काय वय काय आपलं? हा? या वयात हे असले प्रेमाचे चाळे चालतायत बस. तुमचे? माझ्यावर संशय घेतेस तू विशू? माझ्यावर, समीर चौगुलेवर? एक लक्षात घे, चीते की चाल, बाज की नजर और समीर का शील, इसके ऊपर संदेह नहीं करते. वाह वाह वाह. हे वाक्य ना बाजीरावांच्या तोंडी चांगलं वाटतं. कळलं ना? तू ना फक्त बाजारातून भाजी लाव एवढ्याच लायकीचा आहे. शिलाच्या गोष्टी करता तुम्ही? शिलाच्या? हा? अरे भावना भाभी, आईच्या हे बघ, हे बघ, हे बघ. नुसतं नाव घेतलं मी तर बुबुळे लगेच धावली खिडकीकडे. हा?
बुबुळ्या आधी पोचतात, शरीर नंतर पोचतं. लायकी करतात तुमची. पटकन सांगायचं नाव सांगा. तुझा काहीतरी गैरसमज होतो. गैरसमज काहीच वाटत नाही का रे? हा स्वतःच्या पोराच्या वयाच्या आलेल्या पोरीशी लफडं करता तुम्ही. काहीच वाटत नाही? 20-25 पोरी हव्यात तुम्हाला? अरे हे कोणी सांगितलं आता? हे कोणी ठरवलं तू? अरे कोणी ठरवलं? तू ठरवलंस तू? अरे नाही अगं, पेपरात बातमी आली होती विवाह. दाखव ना. नाही सापडणार. आयत्या वेळेला बातम्या पण दगा देतात यार. मी खरं सांगतो, तू कुठून कुठे गेलीस? नाही आजवर नाही गेले, पण आता घेणार. काय? मिस्टर चौगुले आता बस. आता ना सगळ्या प्रकरणाचा मी छडा लावल्याशिवाय मी गप्प बसणार. कसला छडा लावणार? गप्प बसायचं एकदम. विचारलेल्या प्रश्नाची फक्त उत्तर द्यायचे मला. फक्त उत्तर द्यायचे, हो की नाही आणि का. जस्ट एक वाक्य बस. इतकी वर्ष दररोज 7च्या ठोक्याला तुम्ही दारात हजर असता. येतो मग. हल्ली मी बघते 7:10 तुम्ही दारात येता. मग 10 मिनिटं काय करता? 10 मिनिटात मी अफेअर करून येणार आहे. 10 मिनिटात अफेअर होणार आहे माझं. राहू द्या मला नका सांगू. तुम्हाला 10 मिनिटं पुरे आहेत सगळं काही करायला. तोंड सांभाळून बोला तू. काय तोंड सांभाळून बोलायचं? काय तोंड सांभाळून? परवा कपडे वाळत घालायला सांगितले तर वॉशिंग मशीन मधले बोळेसे काढले, लगेच तारेवर टाकले, झालं काम. कपडे वाळत घातलेत का वटवा गुळ काहीच कळत नव्हतं. हसू नका. हसायचं नाही अजिबात. हसायचं नाही माझ्या पुढ्यात. कळलं ना? चल तुझी बॅग आण. रे बॅग आण. व्हॉट डिड यू से? विशू तू मला अरे तुरे केलंस? तुझी अरे तुरे? कशाला मान द्यायचं तुला? मान कशाला द्यायचं? लोचट माणसा. बॅग आण. अगं विशू अजूनही वेळ. मी जस्ट एक हे बघ, ह्या पेपरात मी नाही सापडणार आहे त्या. कळलं ना? बॅग दे. अगं पेपरात बातमी आली होती. अगं मी फक्त डिस्कस करत होतो तुझ्या बरोबर. डिस्कस करायचं तर मग आपले संबंध चांगले कसे राहतील यावर डिस्कशन करायचं ना. विवाहबाह्य संबंधांबद्दल कशाला डिस्कस करायचं? अगं एक विषय असू शकतो ना डिस्कशन मध्ये. बॅग दे. लांब. लांब उभं राहायचा. लांब. माझ्या ना परिघात पण यायचं रे, कळलं ना? 5 फूट लांब. काय जळल्या बॅग. काय हळू तुटेल का? नवी हळू कर. डबा पण नाही काढता आला ना ऑफिस वरनं आल्यावर. हे संस्कार केलेत आई बापानं. डोंट गो ऑन माय आई बापा. ओके. डब्यावर लाल डाग कसले? लिपस्टिक्स आहेत ना? लिपस्टिक नाही आहे का ते? नीट बोलायचं माझ्याशी. आपण अडकलोय ना, नीट बोलायचं. मग रेड हँड पकडलाय मी तुला. नीट बोलायचं. लिपस्टिक नाहीये ती. डाग कसलेत? ही बिटाची जी कोशिंबीर दिली होती ना ती लागली आहे. हे गर्लफ्रेंडचे डाग नाहीयेत लिपस्टिकचे. माझी गर्लफ्रेंड माझा खडखडा डबा घेऊन ते पप्प्या नाही ती. म्हणजे तुला गर्लफ्रेंड आहे? काय? हा तुला गर्लफ्रेंड आहे? आत्ता मनातलं बोललायस तू. नाही मी असं नाही. देते पप्प्या कुठे देते तुझी गर्लफ्रेंड तुला? नाही सांग ना मला. माहिती नव्हतं रे अशा माणसाबरोबर संसार करते. लांब. सांगितलं ना याच्या परिघात सुद्धा यायचं नाही. 5 फूट लांब. 1 मिनिट. ए नाही स्वतःला जाळायचं नाही. एवढी लेची पेची नाहीये मी. कळलं ना? जायचं म्हणे. 1 कुठून मला बुद्धी झाली? काय आहे? डिवोर्सचे पेपर्स. सही कर. येडी वेडी झालीस का तू? सही कर. तू डिवोर्सचे पेपर्स रेडीच ठेवलेस? कारण माझ्या आईने मला सांगितलं होतं की अगं जावई बापूंची नजर ना गढूळ आहे, त्यामुळे मी रेडीच ठेवले होते पेपर. अगं तिचा स्वतःचा मोतीबिंदूचं 4 वेळा ऑपरेशन झालं. माझी नजर गढूळ बोलते ती म्हातारी. माझ्या आईबद्दल काय बोलायचं रे? ढालकाच बाई. माझ्या आईबद्दल काय बोलायचं रे? सही कर पेपरवर. अगं काही माझ्या मनात तसं काही नाही. बाहेर कुठे? आईला विचार ना. फोन आईला विचार. तिचा नवरा. बापरे आईला काय विचारायचं मी? आईसाठी तिचा मुलगा म्हणजे माझा सोनू, माझं राजू हेच आहे ना. उद्ध्वस्त केलं रे, उद्ध्वस्त केलंय तुम्ही लोकांनी माझं आयुष्य. नाही माझी तोंड. हात लावू नकोस मला. मीच रे, मीच कपाळ करंटी, मीच कपाळ करंटी. तू कपाळ करंटी, मी कोण? आणि
तू कपाळ करवटी. कपाळ करवंटी. हो हो ही काय आली ना बाहेर करवटी. माझ्या डोक्याबद्दल बोलायचं नाही सांगून ठेवतोय. अरे का या माणसाची लग्न की परमेश्वर आम्ही का केलं. सगळ्या दाताच्या कड्या पडत असतो. बापा सांगत होता की बाबा लग्न करू नको. मी ऐकलं नाही, माळले या माणसावर. तुम्हाला सांगते चांगला डॉक्टर मुलगा सांगून आला होता मला, डॉक्टर. त्याला नाकारलं. चंद्रजवळ का नेपाळजवळ ह्याच्या या फालतू पंचवर फाळले आणि लग्न केलं ह्याच्याशी. कुठून ग बाई कुठून ग. बस पेपरवर सही करायची. वाटाणे खा बस. वाटाणे गेले. पेपरवर सही करायची. पेपरवर सही करायची ताबडतोब. मी नाही करणार. आत्ताच्या आत्ता सही करायची. नाही करणार. तुला काय वाटलं मला लफडं करता येत नाही. तुला काय वाटलं तुझ्यासारखं मला लफडं करता येत आत्ता करू शकते. तो मुद्दाच नाहीये. तुला काय वाटतं तुझ्या नाकावर टिचून मी अफेअर करू शकते. पेपराचं सांगू नकोस. मी तुला काय वाटतं माझ्यावर कोणी प्रेम करणार नाही. आत्ता दाखवते तुला. थांब ना 1 मिनिट. हा विशू बोल. भरत्या माझ्या फक्त मुसमुसण्यामुळे तू माझा आवाज ओळखलास. भरत्या कोण आहे. भरत्या कोण आहे. बाजूला हो. भरत्या वांग बोल. भरत्या वांग. भरत्या तू कुठेस रे. 8 वर्षांनी मी तुला फोन केला तरी तू आवाज ओळखलास. भरत्या हे चुकीचं आहे. तुला सांगितलं ना माझ्या जवळ पडायचं नाही. 5 फूट लांब व्हायचं. भरत्या वांग. भरत्या ऐक ना. बोल वांग. भरत्या लग्न करशील माझ्याशी. अगं पण मी तयार आहे, पण तुझा तो वांग आहे ना, मला तुझा नवरा. चुकीचं लांब हो. भरत्या तू काळजी करू नकोस. त्याला ना आत्ता डिवोर्स पेपर मी सह्या करायला लावते. सही कर. भरत्या तू ये ना सही. भरत्या तू ये ना. मला या Already नवरा आहे. लांब हो. भरत्या या जाचातून मला मोकळं कर ना. भरत्या भरत्या मला कंटाळा आलाय रे. या ओहोटीचा मला कंटाळा आलाय. भरत्या माझ्या आयुष्यात सुखाच्या भरत्या घेऊन ये ना. भरत्या येतोय. भरत्या ये तू सोडव मला. येतोय मी. तुला काय वाटलं माझ्यावर प्रेम करणारा कोणी नाही. थांब तू. भरत्या तू ये ना. आलो. भरत्या मला घेऊन जा इथून. येतोय. मला नाही राहायचं. आलो. आलो. भरत्या ये ना. भरत्या आय लव्ह यू. भरत्या आलो. आय लव्ह यू. भरत्या प्लीज तू ये ना. भरत्या भरत्या तू आलास. हा भरत्या. भरत्या हा 8 वर्ष इथेच होतास की काय. एवढा लवकर कसा आलास. त्या व्हॉट्सअपने आलास की काय. हा कोण आहे. नमस्कार. हाच माझा नवरा. हा नवरा. काय रे. चल सही कर. मी नाही करणार सही. सही कर. करतो करतो. खिशात काहीच करू नका. काय नाहीच आहे. सही कर. ते नाहीये त्यामुळे नेक्स्ट टाइम या. सही कर. सही कर. करवंटे. सही कर. चल ग झालं. चल. भरत्या आता आपण नाही जायचं. आता हा जाणार आहे. मी हो मायसेल्फ. मी कसा. कारण तू फक्त घटस्फोटाच्या कागदावर सह्या नाही केलेत. मग तू ही प्रॉपर्टी माझ्या नावावर दिलीस. तेव्हा या घराच्या बाहेर ना तू जाणार आहेस. मी नाही. बाहेर निघायचं. अगं हे जा. जा बाहेरचा पेपर विक. जा. गो. फक्त ह्या पेपरावर बातमी आली होती. तोच विकायला बस बाहेर. जा जा. सापडली बातमी. सापडली. ही बघ बातमी. कुंडीत घालती. नीट बोल. कुंडीत नीट ऐक. कुंडीत म्हणाले मी. आउट आउट. एका वाक्याने सगळं उद्ध्वस्त झालं यार. वाक्य नीट वापरा रे आयुष्यात. मॅडम याला
मला सांगा ना, सतत बघतोय माझ्याकडे. हे चला चला पोरांनो, लवकर लवकर करा चला. अर्धा तास राहिलाय फक्त. सगळे गेलेत, फक्त तुम्हीच राहिलायत दोघं. निमिष आटप लवकर. 2 प्रश्न मॅडम. निखिल, तुझा पंखा फिरवून झाला असेल, देते मी. तर थोडस लिही बाळा. मॅडम मला सप्लिमेंट हवी आहे. सप्लिमेंट कशाला हवी आहे? ते रे, तू आत्ताच जिम जॉईन केलीस ना? नॅचरली बॉडी बनव. सप्लिमेंट पाहिजे. आजकालच्या पोरांना मेहनत करायला नको, सप्लिमेंट द्या. तुम्ही दोघं एपिसोडच्या सुरुवातीला बोललात की दोघांपैकी एकच जाऊ शकतो, ते कन्फर्म आहे ना? मॅडम सप्लिमेंट म्हणजे पुरवणी हवी आहे मला. पुरवणी मागतोय मी. असं म्हण ना मग. 100 देईन मी तुला. काय हे घे. थँक्यू. अगं बाई, किती लिहितोय. मॅडम माझं पाठांतर खूप छान आहे. टायमिंगचं काय? काय? अर्धा तास. मी मगाशीच सांगितलं, अर्धा तास जास्त वेळ नाहीये. भेट रे बाय. हा बोल ना. अरे ती आता एक्सप्रेशन द्यायला लागले. मी आवाज दिला, माझ्याकडे रिएक्ट हो ना. सॉरी. मॅडम यांनी दुर्बीण आणली आहे. हा माझ्या उत्तर पत्रिकेत उत्तर बघतोय. हे बघा. तू दुर्बीण का आणलीयस? मॅडम सकाळी माझा चष्मा तुटला मॅडम. हा मग घरचे बोलले की तू परीक्षेला जाऊ नको. नाही मी परीक्षेला जाणार. म्हणून मी लगेच चष्म्याच्या दुकानात गेलो मॅडम. तर तो बोला 15 दिवस लागतील. म्हणून मॅडम मी ना लगेच डॉक्टरकडे गेलो. तर डॉक्टर मला बोला तू एक काम कर, तू +1ची ना दुर्बीण घेऊन जा. म्हणून मॅडम मी +1ची दुर्बीण घेऊन आलोय मॅडम. मॅडम काहीतरी रिएक्ट हो मॅडम. मॅडम काहीतरी बोला मॅडम. मॅडम तुमच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशनच नाहीत मॅडम. हो मॅडम, डायरेक्ट एक्सप्रेशन अंगावर आले माझ्या. बघा मॅडम, मी माझा पेपर बघत नाहीये मॅडम. मी याचा पेपर का बघू मॅडम? ऐका, सत्यनारायणाची कथा आहे का फेकेश्वर आहे? निमिष कुलकर्णी, चष्मा तुटला म्हणून घरी नाही बसला तो. अहो पण नाही. पेपर लिहायला आलाय. अहो पण आणि तू या गरीब विद्यार्थ्याचा छळ करतोय. ऐक ना, माझंच किटे, मला पण बोलू दे ना. तू गप्प बसायचा. पेपर तुला कॉपीचा रिमार्क देऊ का मी? मी लिहितो पेपर. ए बाळा, तुला कोण नाही काही बोलत. तू बस. लिहितो. तू भेट रे. ए जोड्या लावा सांग ना. ए झाले यार. ठीक आहे, नको करू मदत. नाहीच करणार. मलाच माझं काहीतरी करावं लागेल आता. कर जा. ए स्कॉलर, कॉपी करणार काय? कॉपी. मॅडम हा कॉपी करतोय. ए मला पण एक सांग ना, स्ट्रॉंग सांगा. हा विनोद ना, पॅडी दादा आणि डायनासोर स्किट करायचे ना, तेव्हा पण वर्क नाही व्हायचा. एक मिनिट. पॅडी दादा डायनासोर बरोबर स्किट करायचा? मग डायनासोर उगाच नामशेष झाले. प्लीज नको. ए नाही रे. अहो कॉपी करतोय म्हणजे यांनी चीट आणल्या आहेत. ह्या बघा, ही बघा याची चिठ्ठी. ही बघा याच्यात उत्तर आहे. आता तुझी वाट आहे. कशावरून? ही त्याची चिठ्ठी आहे. हा म्हणजे तुझी पण असू शकते. माझी कशी असेल? मीच का स्वतःची चिठ्ठी तुम्हाला देईन ना? स्वतःच्याच पायावर का कुऱ्हाड मारून घेईन मी? तुम्ही एक काम करा, तुम्ही त्याला चेक करा. त्याच्याकडे चिठ्ठ्या आहेत. बस झालं मॅडम. एक मिनिट मॅडम म्हणजे बघा तुम्ही, शपथ सांगतो मॅडम, ना खरंच सांगतो. बघा मॅडम बघा बाबा. एक मिनिट मॅडम. आता मला चेक करा मॅडम, माझ्याकडे काय नाही. बघितलंस किती प्रामाणिक मुलगा आहे हा. अहो चिठ्ठ्या. तू याच्यावर संशय नाही घ्यायचा. अहो पण चिठ्ठ्या बघा. तू एकदम गप्प बस आता. एकदम गप्प बस. ए बाळा,
कोणी तुझ्यावर चिठ्ठीचा संशय घेत नाही. एकदम प्रामाणिक आहे. जा बाळा, तू लिहिली पेपर लिहा. बस, खूप टाइमपास केलाय. बस, मी माझा पेपर सोडवतो. अरे मी तेच म्हणतेय बाळा की तू तुझा पेपर सोडव ना. निखिल, आपण तुझा पेपर सोडवू. आण म्हणजे लवकर लवकर सोडवा पेपर. अर्धा तास बाकी आहे. साइन ए प्लस बी किती लिहितो मी. कॉसेक 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 हा, कॉसेक 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 हा हा. मॅडम अहो जवळ जवळ उघड उघड कॉपी करताय आता तुम्ही. तुम्ही डायरेक्ट उत्तर सांगताय त्याला. का करताय असं तुम्ही? कोण तुम्ही? अरे मी ते गोवाईन गाणं गुणगुणत होते. तुला कोणतं गोवाईन गाणं? हे गोवाईन गाणं आहे? हो मग. कसे कसे हे गोवाईन गाणं आहे? अरे हे गोवाईन फोक सॉन्ग आहे. तुला काय करायचं? मला काही नाही करायचं, पण मला डिस्टर्ब होत आहे पेपर लिहिताना. आणि बरं एवढं करून पण तुम्ही चुकीचं उत्तर सांगताय. हे बघा, कॉस्बी उत्तर आहे. कॉस्बी 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 हा, कॉस्बी 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 हा. अहो गोवाईन गाणं होतं ना, लगेच लिरिक्स कसे चेंज झाले मग? तुझं काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे तुझा? तुला डिस्टर्ब होत आहे? मी काही बोलत नाही आता. ठीक आहे, तू लिही तुझा पेपर. मॅडम संपलं आता सगळं. अहो तुम्ही डायरेक्ट पेपर लिहिताय त्याचा. मॅडम तुला मी, अरे बाळा, मी काय विद्यार्थी आहे का? मी कोणाच्याही पेपर मध्ये जाऊन बघू शकते. तुझा काय प्रॉब्लेम आहे रे? या चोराच्या उलट्या बोंबा आहेत मॅडम. अहो तुम्ही पेपर लिहिताना दिसतंय मला सगळं. अच्छा सॉरी तुला नाही नका ना असं करू मॅडम. मला लिहू द्या ना पेपर. तुम्ही तिथे बसा ना. हा चालेल, मी इथे बसते. त्याला लिहू द्या त्याचं. तू लिही पेपर तुझा. हा यार दाखव ना. निखिल, तुला पुरवणी हवी होती ना बाळा? मला हा नाही मॅडम, आधी हाय ते संपू द्या. अरे तू नाही का म्हणाला होतास मगाशी मला पुरवणी द्या म्हणून? अहो पण त्याला नकोय तर तुम्ही कशाला जबरदस्ती कर? मॅडम तुम्ही पुरवणीवर लिहिलंय काहीतरी. अरे नाही, तुझा पेपर लिह. मॅडम तुम्ही त्याला उत्तर लिहून देताय. तुझा पेपर लिह. मला काय एवढी मदत करायची आहे त्याला? हो, मला पुरवणी हवे. मला अजून पुरवणी हवे. ते बघा, देतो ते देवा. ढळतो ढळच नुसता. मूर्ख. तू पेपर लिह. चल. हो मॅडम, तुमचं पुस्तक पडलं. अरे यार तायडे, याच्यात काही उत्तर सापडत नाहीये. तायडे? हा भाऊ आहे मॅडम तुमचा? तू पेपर लिह. नाही तुम्ही याची अच्छा, म्हणून याला एवढी मदत करताय. गाईड दिलं आता त्याला. मी प्रिन्सिपल कडे कंप्लेंट करणार मॅडम. तू काय माझी कंप्लेंट करणार रे? आता तुझं काय करायचं ना ते मला बघावंच लागेल. शिपाई लवकर या. हा मुलगा कधीचा कॉपी करतोय. मी याला लवकरात लवकर घेऊन जायचं. ए बाळा चल. अहो पण मी नाही करत ये काही. चल, ए. नाही अहो ऐका ना. ओ काका अहो ऐका. हाय बघा, हे कॉपी करतायत. या मॅडम कॉपी करतायत. मी कशाला कॉपी करू? मी काय स्टुडंट आहे का पेपर लिहायला? काय पण याला आत्ताच्या आत्ता घेऊन जायचं प्रिन्सिपल सरांच्या केबिन मध्ये. आणि मी 10 मिनिटात आले, कळलं? अहो ऐका, अहो मला सोडा. हे भाऊ बहीण आहे, ते कॉपी. थँक्यू. तुम्ही ओरडा यांना. पिंके, यावेळी जर बंड्या नापास झाला तर तुला आणल. हो बाबा. बाबा बाबा ही मुलगी. अरे विथ फॅमिली कॉपी करताय तुम्ही शाळेत? तुमच्या सगळ्यांची कंप्लेंट प्रिन्सिपल कडे करणार आहे. ए मामा काय नाही बोलणार. अरे हे अख्खं स्किट मला मामा बनवण्यासाठी लिहिलंय यांनी.